शनिवारी 14 फेब्रुवारी 2026 रोजी मुलुंड पश्चिम येथील मुंबई मेट्रो लाईन 4च्या बांधकामस्थळी घडलेल्या भीषण अपघाताने पुन्हा एकदा शहराच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केलंय। एलबीएस रोडवरून जाणाऱ्या वाहनांवर व्हायाडक्टवरून सुमारे 6x4 फूट कॉन्क्रीटचा तुकडा कोसळला। या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झालाय तर 3 जण जखमी झालेत। पडलेल्या अवजड तुकड्याने एक रिक्षा आणि कार अक्षरशः चिरडली आहे। घटनेनंतर अग्निशमन दल, पोलीस आणि MMRDA अधिकाऱ्यांनी तातडीने बचाव कार्य केलंय। जखमींना उपासना मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साईट सुपरविजनसाठी जबाबदार असलेल्या कार्यकारी अभियंत्याचं तात्काळ निलंबन करण्याचे आदेश दिलेत। मात्र या घटनेने एक मोठा प्रश्न उभा केलाय। नवीन कार खरेदी करताना आपण 30 ते 40% कर भरतो, इन्शुरन्सवर GST भरतो, प्रत्येक नियम पाळतो, पण रस्त्यावर गाडी चालवताना आपल्या सुरक्षिततेची हमी कोण देणार? वाहन विमा आहे, पण जीव आणि मालमत्तेची सुरक्षितता राम भरोसे का? शहर विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या प्रकल्पांमध्ये नागरिकांची सुरक्षा सर्वोच्च असणे आवश्यक आहे, अन्यथा प्रगतीच्या वेगात सामान्य माणसाचा जीवच सर्वात स्वस्त ठरतोय।